आणि हा शहापूरच्या पावसातली ही सध्या दृश्य आपण पाहतोय। शहापूरमध्ये कशा पद्धतीने मुसळधार पाऊस झालेला आहे आणि रस्त्याला अक्षरशः आता नदीचं स्वरूप प्राप्त झालंय आणि आपण पाहतोय की वाहतूक कोंडी त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेली आहे। वाहतूकच खरं थांबलेली आहे। आपण साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह ही दृश्य पाहतोय शहापूरमध्ये झालेल्या या मुसळधार पावसाची। शहापूर तालुक्यामध्ये अति मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। शहापूर शहरातील भारंगी नदीचं पाणी जे आहे हे अनेक घरांमध्ये शिरलं त्यामुळे अडकलेल्या लोकांना जीवरक्षक टीमनं सदस्यांच्या मदतीनं बाहेर काढलेलं आहे आणि यामुळे पण आपण पाहतोय अनेक वाहनं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। शहापूर मधील मुसळधार पावसाची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांच्याकडनं। फैयाज, शहापूरमध्ये तुफान पावसाची बॅटिंग पाहायला मिळते, जनजीवनही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय, काय सध्याची नेमकी परिस्थिती आहे? शहापूर तालुक्यामध्ये रात्रीपासून अति मुसळधार म्हणजे पावसाचा हाहाकार माजलेला आहे। ज्या भागात पावसाचा पाणी साचत नव्हता अशा भागांमध्ये पावसाचं पाणी देखील साठलेलं आहे। शहापूर शहरातील भारंगी नदी शेजारी असलेले जे बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगांमध्ये देखील पावसाचं पाणी साठलेलं असल्यामुळे अनेक घरातील लोक ही आतमध्ये होती, पण जीवरक्षक सदस्याच्या टीमनी यांना सुखरूप बाहेर काढले गेलेलं आहे। पावसाची जोरदार आहे, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी हे थांबलेले आहेत। नक्कीच, खरं तर फैयाज, आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अनेक लोकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे। अशा व्यक्तींना मात्र प्रशासनाकडनं कशी मदत केली जाते? त्या प्रशासनाने शहापूर शहरातील भारंगी नदी येथे प्रशासनाचे महसूल खात्याचे विभागाचे देखील काही सदस्य पहाटेपासून आलेले आहेत आणि जीवरक्षक टीमचे देखील सदस्य त्या ठिकाणी आहेत। कोणतीही जीवितहानी किंवा कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकडे त्यांचा लक्ष देखील आहे। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर शहापूर तालुक्यातील आपण सध्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। अति मुसळधार पाऊस झालेला आहे, जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेले आहे, अनेकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय।